इकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींसह भाजपवरती जोरदार टीका केलेली आहे। भाजप जाहिरात बाजीवरती चालणारा पक्ष असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। मोदींनी महाराष्ट्रामध्ये गुलामांचं सरकार बसवलंय असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी शिवसेना फोडली हे आज मोदींनी सांगावं। शिवाजी पार्क मधल्या आजच्या सभेवरून संजय राऊत यांनी मोदींना हे आव्हान दिलंय। त्यांनी बसवलेलं एक गुलामांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। शिवतीर्थाला एक इतिहास आहे। शिवतीर्थावर बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांची एक समाधी आहे। त्यांना स्मरून मोदींनी सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही हे त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचं आज। त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू। भारतीय जनता पक्ष हा जाहिरातीवर तरारलेला पक्ष आहे। जाहिरातबाजीवरतीच खर्च करून 2014 साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले। खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी। म्हणजे 2014 साली ज्या जाहिराती केल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या आपण पाहत्या, आणि आता 10 वर्षानंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदींनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आहे किंवा नवीन आधुनिक हिंदुस्थान घडवलं आहे असं काय आम्हाला कधी दिसलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।